श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी सोलापूर महानगरपालिकेतील 2 वेगवेगळ्या गटाच्या वतीनं वेगवेगळी नावं पुढे रेटली जात असली तरी महापौर हे पद यंदा हद्दवाड भागातील सुनील नगर परिसरातील नगरसेवकांना अधिक पसंती असल्याचं दिसतंय। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस उलटले असले तर अद्यापपर्यंत महापौर कोण याबाबत गुप्तता पाळली जाते। नुकतेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत याबाबत किंवा पक्षाच्या कोणत्याही धोरणाबाबत मीडियासमोर वाच्यता न करण्याचा निर्णय घेतल्यानं पक्षात राहून उचापती करणाऱ्यांची पंचायत झाली। एरवी संशय कल्लोळ निर्माण करून आपली बाजू नेटानं पुढे नेणाऱ्या व्यक्तींना अडचणी होत आहेत। महापौर पदाबरोबर स्थायी समिती सभापती, सभागृह नेतेपद, स्वीकृत नगरसेवक अशा महत्त्वाच्या पदावेळी पक्षात गोंधळ होऊन 2 गट निर्माण होऊ नये यासाठी पक्षीय पातळीवर नूतन नगरसेवकांना प्रशासनाकडून देण्यात आलेले नगरसेवक प्रशस्तीपत्र ताब्यात घेण्यात आलं। यामुळे महापौर व अन्य महत्त्वाच्या पदावेळी सभागृहात 2 वेगवेगळ्या पद्धतीनं अर्ज दाखल केला। त्यावर पक्षांतर्गत निर्णय घेता यावा आणि नवीन नगरसेवकांना पक्षाच्या निर्णयाविरोधात कोणती भूमिका घेता येऊ नये हा यामागचा उद्देश आहे। कारण नुकतेच चंद्रपूर महानगरपालिकेत निवडून आलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी 2 वेगवेगळ्या पद्धतीने गटनेता निवडावा असा अर्ज दिला। आता इथं तर चक्क 102 पैकी 87 उमेदवार निवडून आलेत। यातील 51 नगरसेवकांनी वेगळा गट तयार केला तर महापौर पदासह अन्य पद त्या गटाकडे जाण्याची चिन्ह आहेत। महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोलापुरात सर्रासपणे 2 गट शहरात काम करत होते। एक गट पालकमंत्री विजयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, तर दुसरा गट दोन्ही देशमुखांचा होता। आमदार विजयकुमार देशमुख मालक आणि आमदार सुभाष बापू देशमुख यांचा गट सक्रिय होता। दोन्ही गटात स्वतःचा गट निर्माण न करता आल्यानं शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर या पक्षाच्या भूमिका मांडत होत्या। तसा त्यांना दोन्ही गटाकडून गळचेपी सुद्धा होत होती। इकडं आड तिकडं विहीर अशी परिस्थिती आल्यानं त्या हतबलतेनं दिवस काढत होत्या। आता निकाल तर जबरदस्त लागला खरा, पण आता महापौर पदाच्या प्रमुख पदासह अन्य महत्त्वाच्या पदासाठी या दोन्ही गटाकडून मोर्चे बांधणी सुरू झाली। नुकतेच उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नवी पेठेतील संपर्क कार्यालयात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांनी एक बैठक घेतली। या बैठकीत 2 वेळचे नगरसेवक डॉक्टर किरण विजयकुमार देशमुख यांना महापौर करावं यासाठी मंथन झालं। या बैठकीचा शहरात चर्चा होण्यापूर्वीच पक्षाच्या वरिष्ठांनी या बंडखोरीला वेळीच लगाम घालण्यासाठी निवडून आलेल्या सर्वच नगरसेवकांची प्रशस्तीपत्र विभागीय कार्यालयात जमा करायचंय आणि या ठिकाणी गटनेता निवडायचा आहे या कारणावरून जमा केले। खरं आतील माहिती अशी, काही नगरसेवक अमुक एका नेत्यालाच महापौर केलं तरच आम्ही प्रशस्तीपत्र देतो, अन्यथा देणार नाही असा अट्टहास केला तर पक्षाची बदनामी होईल म्हणून ही नामी शक्कल लढवली अशी कुजबूज सध्या सुरू आहे। दरम्यान भाजपच्या मध्यचे आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या गटाकडून विनायक कोंड्याल यांच्या नावाला अधिक पसंती आहे। आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख या गटाकडून डॉक्टर किरण विजयकुमार देशमुख यांच्या नावाला पसंती आहे। या नावाची चर्चा होत असतानाच पत्रकारांशी बोलताना पालकमंत्र्यांनी निष्ठावंत उमेदवारांना महापौर पद मिळेल की उपऱ्यांना मिळेल यावरून त्यांनी पत्रकारांना झापलं। त्यांनी जेव्हा इतर पक्षातून भाजपा पक्षात आले तेव्हाच ते भाजपमय झालं असं म्हणून नकळतपणे नुकतेच भाजपात प्रवेश करून भरघोस मताने विजय झालेले, वेगवेगळ्या पक्षातून चौथ्यांदा विजय संपादन केलेले विनायक रामकृष्ण कोंड्याल यांच्या महापौर पदाच्या इच्छुकतेला एक प्रकारे मूकसंमतीच दिली। विनायक कोंड्याल हे तसे आमदार देवेंद्रदादा कोठे यांचे भाऊजी होते। तसेच ते गेल्या काही वर्षापासून कोठे परिवार कुठल्याही पक्षात असो त्या पक्षात राहून काम करायचे। आता आमदार देवेंद्रदादा कोठे भाजपात आहेत। त्यांनी प्रवेश केल्यापासून ते दररोज त्यांच्या कार्यात सतत स्वतःला झोकून दिलं। विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षात अधिकृत प्रवेश घेतला नसला तरी देवेंद्रदादा यांच्या विजयासाठी सातत्याने प्रयत्नशील होते। त्यामुळे आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून विनायक कोंड्याल यांचं नाव येणं स्वाभाविक आहे। कोठे यांनी या निवडणुकीत निर्णायक असे नगरसेवक निवडून आणले असले तरी दोन्ही देशमुख एकत्र आल्यास पुन्हा एकदा महापौर पदाचा पेच निर्माण होऊ शकतो। हा पेच थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊ शकतो। हा प्रश्न मिटला नाही तर थेट दिल्लीच्या गृहमंत्री अमित शहांकडे पण जाऊ शकतो। यातून वरिष्ठांनी पुढच्या टर्मचा महापौर दोन्ही देशमुख गटाकडे देण्याचा शब्द दिल्यास नवल वाटू नये। हे विशेष वृत्त संकलित केलं जनदर्पण न्यूज चॅनलचे प्रमुख व्यंकटेश दोंता यांनी। सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध। श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच। प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली। लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच। विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण,
याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कुंडल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.